ज्याने दुःखमुक्तीचा मार्ग सांगितला, ज्याने इथल्या मानवाचं हित, मानवाचं कल्याण कशामध्ये आहे, बहुजन हिताय आणि बहुजन सुखाय हा सगळ्यात आधी या जगामध्ये मूल मंत्र जर कोणी दिला असेल तर ते तथागत सम्यक संबोधी तथागत भगवान गौतम बुद्ध आहे. या देशातल्या ज्यांनी जाती मोडण्याचं काम केलं, ज्यांनी या भारतामध्ये खऱ्या अर्थानं मानवतावादी विचारधारा रुजवण्याचं काम केलं आणि प्रत्येकाला असं वाटत होतं की मी या देशाचा नागरिक आहे, मी कोण्या जातीचा आहे, कोण्या धर्माचा आहे, कोण्या पंथाचा आहे, हे ज्यांच्या कार्यकालामध्ये असं प्रत्येक इथल्या मानवाला वाटत होतं. असे या देशाचे स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांना इथल्या ज्या मनोवादी व्यवस्थेनं एका फक्त विशिष्ट जाती धर्माच्या पंथांच्याच लोकांना शिक्षणाचा अधिकार प्रदान केला होता, ज्या ग्रंथाचं नाव तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, मनुस्मृती तो ग्रंथ आहे, ज्या मनुस्मृतीनं फक्त एका विशिष्ट जातीलाच शिक्षणाचा अधिकार दिला, पण खऱ्या अर्थानं इथला तमाम भारतीय, तो कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही पंथाचा असो, त्याला खऱ्या अर्थानं शिक्षणाचा अधिकार ज्यांनी दिला, क्रांती केली, असे तुमचे आमचे सर्वांचे चळवळीचे दैवत महात्माजी ज्योतिबा फुले. या भारतातील तमाम शेतकऱ्यांना शेती कशी कसावी, या देशामध्ये शेतकरी किती महत्वाचा आहे. सगळ्यांना ऐकलं लाल बहादूर शास्त्री यांचा नारा जय जवान जय किसान. शेतकऱ्यांच्या व्यथा आपल्या अभंगातून, आपल्या वाणीतून, आपल्या याच्यातून ज्यांनी मांडल्या, जे खऱ्या अर्थानं संत झाले, ज्यांनी ग्रामगीत आले, ज्यांनी खेड्यापाड्यामध्ये लोकांना सांगितलं एक विचार जो क्रांती करणारा होता, असे तुकडोजी महाराज. अनेक अशा महिला सुद्धा आहेत या देशामध्ये. फक्त पुरुषाच्याच माध्यमातून क्रांती झाली नाही, अनेक समाज सुधारक जन्माला आले. अनेक महिला अशा आहेत की ज्यांचं आपण अग्रक्रम नाव घेतलं, मी ज्या राजाचं नाव घेतलं त्या राजाला घडवणारी त्याची आई आमची माय. कोण? तुम्ही पुणे जिल्ह्याचे, आम्हाला अभिमान असला पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांची आईचं माहेर सिंदखेड राजा, आणि ज्या आईनं घडवलं अशा मा जिजाऊ. बाबासाहेबांची आई तर जिवंत राहिली नाही, पण आजही ती आमच्या चळवळीचं दैवत आम्ही मानतो. या ठिकाणी माता रमाईच्या त्यागामुळे, बरोबर आहे की माता रमाई आणि सगळ्या महापुरुषांनी इथल्या तमाम जातीकरता जे कष्ट घेतले, आणि त्याचबरोबर ज्यांचा गुण गौरव गेल्या तासापासून या ठिकाणी होत आहे, बरोबर ना. 1 वाजता आपला कार्यक्रम सुरू झाला, 2:15 झालेच की. तुमच्याकडे वेळ आहे का संविधान गौरव साजरा करायला? मी काय जे बोलतो त्या दिवसात शांततेने, ज्यांचा गुण गौरव फक्त देशाने नाही पाटील साहेब, तर संपूर्ण जगाने केला. काय केलं? मी आता नुकतंच एका कामानिमित्त मला पिंपळ आपलं धामणगाव देशमुखच्या एका कार्यकर्त्याचा फोन आला की माझी 4 वर्षाची मुलगी डोळे पांढरे केले, डॉक्टर केअर घेऊन आले नाही, भाऊ तुम्ही लवकर या. पिंटू इंग्रे नावाचा विकास इकडे यांचा मुलगा, त्यांची ती नात. आम्ही 10 मिनिटांकडे त्या ठिकाणी गेलो. त्यामुळे इथं आल्यानंतर मी आदरणीय इंग्रे साहेबांचं भाषण या ठिकाणी ऐकलं. त्यांनी एक सिम्बॉल ऑफ नॉलेज हा शब्द या ठिकाणी वापरला. कोलंबिया विद्यापीठामध्ये ब्रास धातूचा जो पुतळा आहे, ज्या विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये आहे, एवढंच काय तर त्या कुलगुरूच्या पाठीमागे, कुलगुरूची खुर्ची त्याच्या पाठीमागे आम्हाला गर्व आहे. आमचा विद्यार्थी जो या शाळेत शिकला त्याने एका देशाचं संविधान लिहिलं.
अनेक मान्यवरांनी, मराठा मान्यवरांनी या ठिकाणी आपली मनोगत व्यक्त केली, गजू कोरडणी केली, आणि मध्ये 1-2 जण मराठी बोलले आहेत. या ठिकाणी बाबासाहेबांचं कार्य हे एका जातीकरता, धर्माकरता, या ठिकाणी सुरवंजी गायकवाड साहेब जे बोलले कमी शब्दामध्ये जी प्रभावी मांडणी असते, कधी कधी आम्ही तासन-तास भाषण करू त्याला काही अर्थ नाही आहे, पण कधी कधी 5 मिनिटांमध्ये त्यांनी जे मतं मांडली या ठिकाणी एक खेद आणि काय निषेध व्यक्त केला की असं का. त्यांनी व्यवस्थेला प्रश्न विचारला. काय केलं? व्यवस्थेला प्रश्न विचारला की जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जर संविधान दिलं, मग याच जातीनं संविधान गौरवित का साजरा करावा? बरोबर आहे की? संविधान कोणाला दिलं? गजू कोरडे पण बोलले, साहेब बोलले, सगळेच बोलले. देशातला, जगातला प्रगतशील राष्ट्र, पण अमेरिका वगैरे या राष्ट्रानं मान्य केलं इथल्या तमाम बहुजन ज्या जाती असतील, ज्यांना जगण्याचा अधिकार नव्हता, ज्यांना माणूस पण म्हणून जगता येत नव्हतं, आणि खऱ्या अर्थानं या देशामध्ये ज्यांनी बहुजनात हित पाहिलं, ज्यांनी कल्याणकारी काय केलं, कल्याणकारी योजना त्या संविधानाच्या माध्यमातून त्याच्यात अंतर्भूत करून तरतुदी केल्या, असे तुमचे आमचे सगळ्यांचे, तुमचे आमच्या सर्वांचे म्हणतो मी. या ठिकाणी भारतीय विधाते जगदीश ओवळ जे म्हणतो की जग बदलणारा पाप माणूस कोण? आम्ही पाप बदलला निवडणुकीत, मी त्याच्या नंतर बोलणार आहे, पण जग बदलणारा पाप माणूस महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई माता, हिमाई माता, जिजाई, लोकशाही अण्णाभाऊ साठे या सगळ्याच महापुरुषांना, बहुजन नायकांना, विचारवंतांना या ठिकाणी मी प्रथमतः अभिवादन करतो. आदरणीय वानखेडे सरांनी सांगितलं की हा ऐतिहासिक सोहळा आहे. काय? अनेक लोकांना हेच माहित नाही की संविधान गौरव दिन हे वर्ष किती आहे. बरोबर? किती वर्ष? अमृत महोत्सव म्हणतात. म्हणजे आज भारताला संविधान देऊन 75 वर्षांचा कालावधी उलटून दिला. किती? मग जी संविधानवादी आहे, जी संविधानवादी आहे, जी पुरोगामी आहे, जी चळवळी आहे, त्यांनी खऱ्या अर्थानं हा संविधान महोत्सव एवढ्या ताकदीनं साजरा करायला पाहिजे होता. ही का ते करतील नाही करतील मला त्याच्याशी काही घेणं नाही आहे, पण आम्ही संविधानाला मानणारे लोक, आम्ही भारताचे लोक. कोण? आम्ही भारताचे लोक, सार्वभौम गजू कोरडे असतील, दत्ता राणे असतील, आढाव असतील, आणखी जे काही बहुजन समाजाचे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत, बंजारा समाजाचे, वडार समाजाचे, पवार आहेत. तर या ऐतिहासिक कार्यक्रमाचे आम्ही ऐतिहासिकच म्हणतो, कारण की हे जे दस्तावेज आहे संविधान, हे लोकांना ते असं वाटत काय संविधान संविधान, पण तो ऐतिहासिक दस्तावेज पुढे जाऊन बोलणार आहे. महात्मा फुले त्या ठिकाणी म्हणतात की ज्या दिवशी बहुजन समाज मनोवादी हा ग्रंथ वाचेल, मनोवादी हा ग्रंथ वाचेल, त्या दिवशी तो हा ग्रंथ जाळल्याशिवाय राहणार नाही. काय करणार नाही? जाळल्याशिवाय राहणार नाही. ग्रंथ कोण जाळला? समान दर्जाची संधी, काळारा मंदिराचा प्रवेश, समान दर्जा. आम्ही हिंदू आहोत, आम्हाला सुद्धा हिंदू समाजामध्ये समान दर्जाची संधी भेटली पाहिजे. म्हणून या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी जो काही लोकलढा उभा केला, आणि या ठिकाणी महात्मा फुले म्हणतात बहुजन ज्या दिवशी ग्रंथ वाचतील ते जाळल्याशिवाय राहणार नाही. ग्रंथ बाबासाहेबांनी जाणला. कोण जाणला? म्हणून महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात की बाबासाहेब आंबेडकर या देशाला असा राजग्रंथ देतील. कोणता? असा राजग्रंथ देतील की ज्या राजग्रंथामध्ये सर्वच बहुजन समाजाची जी लोक आहेत, धर्म, पंथ, जात, भाषा, बोली, संस्कृती वगैरे जे काही असेल ते एका याच्यामध्ये राष्ट्रभाऊ जर पंचायत समितीवर काहीतरी केली, कर्मचाऱ्याचा सांगा कार्यक्रम आमचा चालू आहे, तदलोक आमचा कार्यक्रम होत नाही, तदलोक तुमची मीटिंग होणार नाही, कडक भाषा सांगून द्या, मला इशारे करू नका. ठीक आहे? स्पष्ट सांगून द्या व्हिडिओ, व्हिडिओ असो कोणी असो, तुम्ही शिका कार्यकर्ते लोक, मला इशारे करायचे नाही, मी थांबणार नाही, पूर्ण कार्यक्रम या ठिकाणी मी संपन्न करणार आहे. ठीक आहे? तर या ठिकाणी या देशाचा
राजग्रंथ कोणता आहे? तुम्ही काय सादर करताय? तर असे ऐतिहासिक कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय भीमरावजी जाधव साहेब त्यांनी या चळवळीचे अनेक चढ उतार पाहिले. बाबासाहेबांच्या 56च्या धम्म क्रांतीमध्ये जी लोक सहभागी झाली, ज्या लोकांनी बाबासाहेबांना डोक्यावर घेतलं, ज्या लोकांनी डोक्यात घेतलं त्या लोकांची प्रगती झाली. बाबासाहेबांच्या त्या संपूर्ण भाषणाचा जो सार होता, शिक्षण घ्या. काय करा? शिक्षण घ्या. शिक्षणाला तुमच्या कुटुंबाची, समाजाची, देशाची काय जे असेल ते ती प्रगती झाल्याशिवाय राहत नाही. मग ज्या लोकांनी त्यांच्या पूर्वजांनी, कोणाचे आबा असतील, कोणाचे बाप असतील, कोणाचे नातेवाईक असतील, त्या लोकांनी सांगितले बाबा, कारण आपले लोक बाबासाहेबाला त्या टायमात देव मानत होते. काय मानत होते? देव. मग देवाचा शब्द प्रमाण, बरोबर आहे की? मग देवाने काय सांगलं? गाडगे महाराजांनी तेच सांगितलं, महात्मा ज्योतिबा फुलेंनी तेच सांगितलं, आणि बाबासाहेब सुद्धा तेच सांगतात की या ठिकाणी शिक्षण फार महत्वाचं आहे. आणि ज्या लोकांनी शैक्षणिक क्रांती केली, ज्या लोकांनी शिक्षण घेतलं, त्यांनी तर बहुजनांच्या पुराण करता या मोताळांमध्ये शिक्षणाची दारं उघडली. काय केलं? ते तर शिकलेच, त्यांच्या पत्नी सुद्धा वेलेली आहे, हे वेलेली आहे, एवढ्यापर्यंत थांबले नाही. आमची पोरं शिकली पाहिजे. व आमचे भंतेजी त्यावेळेस त्यांना प्रश्न पडला, भंते विनय वाचतात, आमचे पोरं शिकले पाहिजे. या फाट्यावर वसतिगृह, विद्वान, प्रकार, पंडित जे बाबासाहेब अपेक्षित होतं. आमचे जे अर्धवट पुढारी म्हणतात की ते बाबासाहेब धर्मक्रांतीच्या वेळेस ते संघर्ष शरण जात नव्हते, हे सगळे अर्धवट का जात नव्हते, त्याची कारण काय, त्याची कारण समजली पाहिजे. आणि चंद्रमणी महास्थवीर विद्वान महाबोधी सोसायटीचे, बरोबर. पण बाबासाहेबांना ते अपेक्षित होते की बौद्ध धर्माचा प्रसार प्रचार झाला पाहिजे, म्हणून भिक्षू हा विद्वान असला पाहिजे. काय असला पाहिजे? विद्वान. या जिल्ह्याला, या तालुक्याच्या जवळ पूर्वाश्रमीचं ज्यांचं गाव बेलुरा, कोणचं? बेलुरा गावचे भक्त भिडेवासन, ज्यांनी या मोतळ्यामध्ये कोकणी क्रांती केली. आमचीच पुढारी हो, ज्यांनी आम्हाला हात दिला या निवडणुकीत, आमचेच पुढारी यांनी चांगल्या चांगल्या गोष्टीला त्या कालखंडामध्ये विरोध केलेला आहे. पण तरी वानखेड सरांसारखी लोक किंवा आणखी काही लोक असतील, हे लोक इथपर्यंत थांबले नाही. तर ही लोक बाबासाहेबांनी स्थापन केलेली सोसायटी, मिलिंद कॉलेज, काय, ज्या मिलिंद कॉलेजचा विद्यार्थी हा चळवळी करता समरूप होतो, समर्पित होतो, त्याच समर्पण, जिद्द, निष्ठा हे त्याला समजते. म्हणून वानखेड सरांसारखी अशी अनेक लोक आहेत जी लोक शिकली, सवडली, औरंगाबादला शिकली, बरोबर आहे. वेळ जास्त झाला, महत्वाचा मुद्दा रेडी करायला लागतो. हा सर्व सन्माननीय मंच, मी सगळ्याची नावं घेणार नाही, हा सर्व सन्माननीय मंच, महिला असेल, या ठिकाणी सगळे ज्येष्ठ असतील, विविध जाती समूहातील लोक असतील, या ठिकाणी वेळ घेणार आहे, सगळ्याची नावं घेणार. आणि विशेष आभार तुमचे मानतो की हा संविधान गौरव कोणामुळे संपन्न होणार? ते तुमच्यामुळे हे बसले खाली, कोणामुळे? त्यामुळे हे वंशे फार विद्वानाचं समजू नका. अलग लक्षात तुमच्या, आम्ही विद्वान आहे, आम्ही स्टेजवर आहे, तुम्ही समोर आहे, बरोबर आहे. हा जो समन्वय आहे चळवळीचा, कारण प्रत्येक चळवळीला जसं नेतृत्व लागते तसं सपोर्ट लागते ना, बरोबर आहे की नाही? मग तुम्ही लोक जर इथे उपस्थित नसते तर हा संविधान गौरव दिले चांगल्या पद्धतीने सादर झाला असता. मग तुम्ही वंदनीय आहे की नाही? तुम्ही वंदनीय आहे की नाही? तर याकरता मी तुम्हा सगळ्या लोकांना बोलण्याच्या आधी या संविधान गौरव दिनाच्या जी बौद्ध समूहातील, बहुजन समूहातील आणि जी संविधान प्रेमी आहे अशा सगळ्याच जिवंत लोकांना संविधान गौरव दिनाच्या पहिले खूप खूप शुभेच्छा. निवडणूक संपली, बरोबर आहे. मी त्या संविधानवादी बौद्ध, कोणचे बौद्ध? संविधानवादी बौद्धांना मी विनंती करतो किंवा त्यांना माझा एक प्रश्न करतो की आता तुमची ताई जी तुमच्या अंगात मशाल लागली बौद्धांच्या, आजच्या तारखेमध्ये कुठे किती कार्यक्रम संविधान दिनाचे आहे त्या बौद्धांनी मला सांगावं. अगोदरच्या निवडणुकीत संविधान वाचवायचं होतं, आता संजय गायकवाडला हरवायचं होतं, बरोबर.
संजय गायकवाड हरवायचं होतं म्हणून काही लोक हे संविधान प्रेमी, संविधानवादी, बहुजनवादी जयश्रीताई शेळके यांच्या सोबत बहुसंख्येने गेले, बरोबर आहे. मग आता ती जी ओबीसी बौद्ध आहे, 2 जाती आहेत त्याच्यामध्ये. किती जाती आहे? ही नवीन पोट जात जन्माला आणली. घाटावर सर्वांना माहित आहे, घाटावर पोट जाती आहे. पण मी या निवडणुकीमध्ये 2 प्रकारच्या जाती जन्माला घातल्या. मला असं वाटलं की आपण आता पुढचं आता काहीतरी जन्म कशात दिला पाहिजे. ओबीसी बौद्ध कोण? ओबीसी बौद्ध. आणि मी काही लोकांना बोललो की बाबा काही लोकांना मुस्लिम समाजाने तुम्हाला मतदान केलं नाही, पण ज्या लोकांनी केलं विचार मी, ज्या लोकांनी मतदान केलं मी त्यांचा मनापासून आभारी आहे. मग मी म्हणतो आमचे मुसलमान, काय म्हणतो, आमचे मुसलमानाने केलं नाही. मी काय बोलतो आलं लक्षात तुमच्या? तुम्ही एकदम गंभीर झाले, काहीच बोलायचं तयार. आमच्याही मुसलमानांनी मतदान केलं नाही, आमच्या ओबीसीने मतदान केलं नाही. आता मी दोन्ही प्रकारच्या लोकांना सांगतो, जे शेळके ताईला मानणारे आहेत, कोणाला? तर त्या बौद्धांना म्हणा तुम्ही खरोखर संविधान गौरव दिन आज साजरा करणार आहेत का? ते घरात बसला झाले, पैसे घेऊन त्यांचे ते खिशे फुगले, त्याच्या ढेऱ्या फुगल्या, बरोबर आहे. आता ते संविधान गौरव दिन विसरले, बरोबर. ज्यांनी गायकवाडाला मतदान केलं, कोणाला? कारण तुम्ही दोघांना मतदान केलं, एकाला नाही केलं. तुम्ही संजय गायकवाडला बी मतदान केलं पैसे घेऊन. तुम्ही शेळके ताईला बाबा सॉफ्ट चेहरा आहे, संविधानवादी आहे, बहुजनवादी आहे, काय जशी नशीब ते महासारखा काय, मला काय समजते, मला काय संविधान समजते, मला काय बहुजनवाद समजते, सगळं ताईला समजत होतं ना. 70% किती? 70% या समाजातले बौद्ध कुठे गेले आणि 30% कुठे गेले? संजय गायकवाड गेले. बरं तुमच्या छातीवर हात ठेवून सांगा, हे दोन्ही जे गेले त्या त्या पक्षाकडे हे बाबासाहेबांनी दिलेला अमूल्य मताचा अधिकार बाबासाहेब एका ठिकाणी म्हणतात, तुमचं मत तुम्ही योग्य माणसाला द्या, तुमच्या मताची किंमत ही भाकरीपेक्षा फार महत्वाची आहे. मग या ठिकाणी या बौद्धांनी फुकारचं मतदान केलं काय? मी बोलतो केलं काय? हे जे बौद्धांनी शेळके ताईला मतदान केलं, तर या बौद्धांनी बगर पैशाचं मतदान जर केलं असेल तर त्या बौद्धांचं मी मनापासून अभिनंदन करतो. कोणा? ज्यानं बगर पैशाचं केलं असेल. आणि ज्यांनी पैसे देऊन मतदान केलं त्यांनी आज संविधान गौरव दिनाचा गळा घोटण्याचं काम या बौद्धांनी केलं. ज्यांनी आता गायकवाडला विचारा, संजय गायकवाडला विचारा ना, तुम्ही किती कार्यक्रम आहेत मुख्य मार्गदर्शक म्हणून या जिल्ह्यामध्ये, मतदारसंघामध्ये? किती कार्यक्रम आहे आमदाराचे या मतदारसंघात? किती कार्यक्रम आहेत संविधान गौरव दिनाचे? विचारा संजय गायकवाडला, ज्यांनी संजय गायकवाडला मतदान केलं, ज्यांनी शेळकेबाईला मतदान केलं. अरे बाबा हो, मी बेबीच्या डेटापासून शेवटच्या क्षणापर्यंत 6 वाजलो मतदान होईपर्यंत प्रत्येक बूथवर फिरलो, पोट तिरकीनं बोलत होतो, भांडत होतो. अरे पण एकाही बोलताना पुरावा आणला नाही की संजय गायकवाडकडून प्रश्न वगैरे पैसे घेतले. एकाही बोलताना आणला नाही की या ठिकाणी 4 कोटी घेतले, 5 कोटी घेतले. हे व्हिडिओ क्लिप आहे, हे खात्याचं ट्रान्झॅक्शन आहे, हे फोन पे आहे, काय जे अशी नसेल ते. अहो बोलतो हो, तुम्ही जाणीवपूर्वक झोपीचं सोंग येत होते तुम्ही. अरे ज्या आंबेडकरनी बाबासाहेबांनी या देशाला संविधान दिलं, ज्या बाबासाहेबांचा वैचारिक वारसदार मोताळी येत नव्हता, मी म्हटलं साहेब येऊ नका हो, तुमची तब्येत बरोबर नाही आहे, नुकतीच प्राप्ती झाली, कशा करता येतात? अरे याच बौद्धांनी बुलढाण्याला आलेली म्हणून आरोप केला की बाळासाहेबांनी पैसे घेतले आणि बुलढाण्याची सभा रद्द केली. घेऊन येते याच्या बुद्धीची. अरे पुढे पाप भरून दे सांग, हे पाप पुढे भरून देतात. मला जेव्हा विचारणा करत आली की प्रशांत नाराज झाला, म्हटलं साहेब मी अजिबात नाराज झालो नाही. पोलीस पाटलांना माहित आहे ही सगळी टीम, मी एकटा नाही, हे सगळे लोक, या सगळ्या लोकांनी या मोत्र्यामध्ये एवढा मोठा इतिहास रचला. तुम्ही होते सगळे लोक, मी सगळे लोक म्हणतो 2018 मध्ये ज्या ज्या लोकांनी ऐतिहासिक धम्ममहोत्सव संपन्न केला, कोणता ऐतिहासिक, मोतळ्यात कमीत कमी शहरातल्या दिग्गज मराठा
प्रस्थापित व्यापारी लोकांनी एक मला फोन केले की आमच्या आयुष्यात आम्ही अशी गर्दी कधीच पाहिजे, कधीच पाहिजे. ऊट आले, घोडे आले, समता श्रींगण आलं आणि एवढा मोठा कार्यक्रम झाला. आणि मला सकाळी एका कार्यकर्त्याचा फोन आला 7:25 की तुम्हाला काही माहित आहे का? सांगा. अकोल्यात बोलला डोळस सरांचं निधन झालं. मी समजून गेलो त्याचं बोलण्याचं कारण काय की आता डोळस सरांचं निधन झालं. 5 वाजताचा अंत्यविधीचा टाइम आहे, 6 वाजताचा. संपूर्ण महाराष्ट्रातले देशातले साहित्यिक विचारवंत प्रवृत्त लोक औरंगाबादला जातील तर मग आता बाळासाहेब कार्यक्रमाला येतील का? त्याचा प्रश्न काय होता, येतील का? मी त्याला सांगितलं की गरज बाळासाहेबांची इथं नाही आहे. कुठं आहे? औरंगाबादला आहे. देशातले महाराष्ट्रातले अनेक लोक शेवटचा निरोप देण्याकरता डोळस सरांसाठी तिथं आलेले आहे. हा उत्सव पुढच्या वर्षी होईल, बरोबर आहे, त्याच्या पुढच्या वर्षी होईल. पण बाळासाहेबांची गरज कुठे आहे? त्यावेळेस मी बाळासाहेबांना बोललो की साहेब, अंजली ताईशी बोललो की ताई साहेब नाही आले तर चालणार, साहेबांची गरज तिथं आहे. साहेबांनी अक्षरशः पुणे आणि औरंगाबादच्या मनातल्या घाटात आम्हाला फोन केला, प्रशांतला सांगा ते क्लिप लाव, कोणची पिन लाव, मी मोबाईलवर भाषण देतो. बरोबर. त्यावेळेस मी आमचे उपरे म्हणत होते किंवा बाळासाहेब आले नाही. बरोबर किती 8 मिनिटाचं भाषण झालं म्हणून वाचलो. त्यावेळेस आमचे लोक म्हणले काय फायदा झाला, एवढा मोठा कार्यक्रम केला पाहिजे. बरोबर आहे, पण बाळासाहेब आलेच नाही बाबा. पदोपदी बाळासाहेब आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकरांच्या घराला तुम्ही लोकांनी अरे दुसरे सोडा, परकीय सोडा, अरे स्वकीयांनीच एवढ्या आळ्या मारल्या, एवढा त्रास दिला. बाबासाहेबांच्या नंतर नेतृत्व करण्याकरता तुम्ही त्रास दिला. रिपब्लिकन चळवळीच्या नेत्यांनी खुर्चीकरता त्रास दिला. तिच्या सुनेला बाबासाहेबांची सून एका मर्दासारखी या स्वकीयांसोबत लढत होती. भारतीय बौद्ध महासभा, रिपब्लिकन चळवळ हे सगळे घेऊन मोकळे झाले बाबासाहेबांच्या पुढे. कोणी राज्यपाल झालं, कोणी खासदार झालं, कोणी मंत्री झालं, कोणी काय नेते झालं. आणि त्या बाबासाहेबांच्या घराण्यासोबत एवढी बेमानी. आज म्हणतात बाळासाहेबांच्या मोठा करता फोन लावला की जमीन काय, म्हटलं साहेब जमीन, पण तुम्ही पहिले तुमची प्रकृती पहा. मी या निवडणुकीत पडलो तर चालते, काही अडचण नाही, पडलो तर चालते, पण तुमची प्रकृती पहा. पण फोडकर सर म्हणले की नाही प्रशांत वागवले, बाळासाहेब म्हणणे किंवा प्रशांत नाराज झाला. म्हटलं साहेब अजिबात नाही. माझं 1.5 घंट्याचं भाषण जर बुलढाण्यातलं पाहिलं तर मी एकाही ठिकाणी बाळासाहेबांवर रोष आहे असं कुठंच बोललेलो नाहीये, हे लक्षात घ्या. त्यामुळे बाळासाहेबांनी त्यांची चिंता, प्रकृतीची काळजी करा. बाळासाहेबांना शतकोपार आयुष्य लाभलं पाहिजे. काय अरे आता नेता नाही असं आपल्याकडे. तुमच्याकडे लढणारा, तुमच्या न्याय हक्कासाठी, सगळ्याच गोष्टीसाठी लढणारा नेता आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहे. बाबासाहेबांचा खरा वैचारिक वारसदार आहे. मी बाळासाहेबांना विनंती केली तरी ते म्हणतात की नाही म्हणा, जर मला दिसून आलं की तिथला बौद्ध एकत्र राहण्यासाठी काय म्हणतो ते मुस्लिम जर आपल्या बाजूला आला, काय म्हणता बाळासाहेब, मुस्लिम जर आपल्या बाजूला आला तर कदाचित तुझे तू आमदार होतो. म्हणजे ठीक आहे साहेब, तुम्हाला जर यायचं असेल, मुस्लिमांना जर मेसेज द्यायचा असेल तर तुम्ही द्या. हो, एवढी प्रकृती खराब असताना आम्ही रातोरात हेलिकॉप्टर ग्राउंड तयार केलं. रात्री 9 वाजता कलेक्टर म्हणतो की ते एनओसी रद्द करतो मी, हे चालत नाही. आम्ही 11 वाजता एनओसी आणली मालकाची. सकाळी 7 वाजता आम्ही हेलिकॉप्टरचं परमिशन काढलं, हेलिकॉप्टरचं ग्राउंड तयार केलं. 2 दिवसामध्ये कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी, ज्येष्ठ नवीन नूतन कार्यकारिणी, तालुका कार्यकारिणी अध्यक्ष जाधवसाच्या सगळ्या लोकांनी, काही सगळे लोक यांनी मेहनत केली. आणि मेहनत करून या लोकांनी 2 दिवसामध्ये 18 तारखेचा कार्यक्रम यशस्वी केला. बरोबर आहे ना? केला ना यशस्वी कार्यक्रम तुम्ही सगळ्यांनी केला की बसू द्या. या ठिकाणी 18 तारखेचा कार्यक्रम यशस्वी केला. मी विचार केला होता, केला स्वप्नात स्वप्न पडलं नव्हतं की जो प्रशांत वागवते गेल्या 15-20 वर्षांपासून या व्यवस्थेच्या विरोधात 2 हात करत आहे, जो ताकदीनं लढत आहे. मलाही माहित होतं की सगळी ही जी निवडणूक आहे ही जातीवर चालते. कशावर चालते? कालही बाबासाहेबांचा तिरस्कार झाला. कधी झाला? काल. आजही होत आहे आणि कदाचित भविष्यात होत राहील.
मग हा आंबेडकर वाद जिवंत ठेवण्याची जबाबदारी कुणाची? कुणाची? बरोबर आहे. जे आंबेडकरवादी आहेत ते फक्त बोलतो नव्हे, जी लोक बाबासाहेबांची अनुयायी आहेत, मग तो बौद्ध असू शकतो, कोळी असू शकतो, मराठा असू शकतो, धनगर असू शकतो, मुसलमान असू शकतो, जे बाबासाहेबांना मानतात. कोणाला मानतात? बाबासाहेबांना मानतात. मग या ठिकाणी तुम्हाला माझा प्रचार फक्त एका जातीने नाही केला, हे लक्षात घ्या. मी शेवटच्या क्षणापर्यंत रणांगणात होतो, मैदानात होतो. 6 वाजता बूथ बंद झालं, मला ते 6 वाजता शेवटचं गाव कोणतंही सोडलं. कुठं सोडलं शेवटचं गाव? नाही, इकडचं खालते गाठा घालता, पण किनोळा किनोळा शेवटचा बूथच्या मतदानाच्या दिवशी शेवटचं गाव मी किनोळ्यातून निरोप घेतला. त्या ठिकाणी आमची काही बौद्ध लोक मला दिसली, मशाल करता समरूप झालेली होती. कशा करता? मशाल करता. तर आमच्या लोकांच्या अंगात मशाल जास्त आली होती. बरोबर आहे. आमच्या लोकांच्या अंगात तो धनुष्य बाण जास्त आला होता. आमच्या लोकांच्या अंगात गॅस सिलेंडर नाही आला. जो गॅस सिलेंडर आज सकाळचीच घटना आहे. या बाया प्रचार करतात लिंगाने म्हातारा बाळाच्या 2 रुपये लावून शिवसाची आली आहे, शिवची बाई आहे. त्या खरवडच्या बाहेर काय केली ती बाई बाजूची बाई. त्या बायाचं वय पाहिलं मी ना, माझी स्पीड खूप होती पडायची. मी एखादी 17-18 गाव घेत जाऊ. मला थोडं उमेदवारी नंतर मी प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचलो पाहिजे. त्या बाया तरुण असतील, म्हातारे असतील, लेकर असतील, हे एवढे पडत होते की यांचे पाय दुखून लक्षात नाही. कारण मी सकाळी फिरणारा माणूस, मला सवय आहे. मी सगळे वॉकिंग करणार म्हणतो, पण मला ते वाटत नाही किती चालून किती फिरलो होतं, कारण माझं रोज तो रुटीन आहे. पण ज्यावेळेस पाया पाहत होतो मी अक्षरशः एखादा जसं जनावराला दम लागते तशा पद्धतीने लोकांना दम लागत होता. पण तरीही नाही, आम्ही मागेने पडलो पाहिजे, आम्ही मागेने पडलो पाहिजे, आम्ही भाऊच्या सोबत पाहिजे. काय कोणी खरबडीच्या बाया लोक म्हणते, काय त्या बायाने प्रचार केला, घराघरात कोंबड्या दिलो त्या. कोणची बाई मी तर पाहिली नाही, अशी जोरात म्हणतात बाई किरकोळ ठोकल, त्या बाळाचा मुलाचा विजय असो, पशंभूचा विजय असो. तर हे सगळे लोक रक्ताचं पाणी करत होते. एकीकडे हा समाज, मी या 7,000 लोकांचे उपकार, 7,142 म्हणतात, 7,146 लोकांचा मरेपर्यंत, कुठपर्यंत? ज्यावेळेस समजा श्वास सोडून देईल तोपर्यंत, की 2024 मध्ये आंबेडकरी कुटुंब काय एका पुरुषाला मला जागा द्या, खुर्चीला खाली. आंबेडकरी कुटुंब या व्यवस्थेसोबत 2 हात करत होत. लाईव्ह चालू आहे कार्यक्रम, लाईव्ह करा. 2024 मध्ये या देशाचं संविधान वाचलं पाहिजे, या देशाची लोकशाही वाचली पाहिजे, या देशातला फुले शाहू आंबेडकर वाद जिवंत राहिला पाहिजे. अहो, एवढं असताना मागच्या वर्षी बाळासाहेबांची बायपास झाली. आता निवडणुकीच्या 8 दिवसामध्ये रेंजोप्लास्टी झाली. डॉक्टर सांगते, पत्नी सांगते, मुलगा सांगते, कार्यकर्ता सांगतो, पदाधिकारी सांगतो की तुम्हाला आरामाची गरज आहे, तुम्ही ऐका. तरी नेता ऐकत नाही. नेता म्हणता ही शेवटची लढाई आहे. काय म्हणतो? ही शेवटची लढाई आहे. याच्यानंतर देशात संविधान राहील की नाही मला माहित नाही. याच्यानंतर या देशामध्ये पुरोगामी विचार राहील की नाही मला माहित नाही. म्हणून जो घराणा तुमच्यासाठी लढतो, अरे 16 प्रशांत वागोदे, कमीत कमी त्या घराण्यासोबत तर प्रामाणिक राहिले. बघू मी कोणाचा उमेदवार होतो? बाळासाहेब आंबेडकरांचा मी उमेदवार होतो, वंचितचा मी उमेदवार होतो. त्या आंबेडकर घराण्याशी तर एकनिष्ठ राहा. मी आव्हान करतो, या 15 दिवसामध्ये तुम्ही जे आरोप केले, विशेष करून बोलताना जास्त केले, खूप आरोप केले. 4 कोटी घेतले, 5 कोटी घेतले, 6 कोटी घेतले, 10 कोटी घेतले. रोजचा आकडा वाढत होते. बरोबर आहे, आकडा कमी होत आहोत. या ठिकाणी मुस्लिम समाजातल्या काही लोकांनी, मी सगळ्याच लोकांना दोष देत नाही, काही मुसलमानांनी मला मतदान केलं, ज्यांनी केलं ते दोषी नाही आहे. पण बहुसंख्य मुस्लिम समाज शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या मतदारापर्यंत म्हणत होता, अरे नाही वाघोदे ने पैसे लिए भाई. काय म्हणत होते? वाघोदे ने पैसे लिए और वाघोदे को अगर मतदान करेंगे. बहुतच मुस्लिम समाजातले बिचारे काही लोक असे म्हणत होते की नाही वाघोदे को मतदान करेंगे. त्यांच्यावर भीती दाखवत होते मुस्लिम समाजाचे लीडर. काय करत होते? अरे तुम्हारा मतदान वाया जाएगा. क्या होगा? तुम्हारा मतदान वाया जाएगा.
अपने कौम का दुश्मन चुन के आ रहा, कौन आ रहा? संजय गायकवाड़ जर मागो तो सिक्का मारेंगे का? मुसलमान ने सिक्के मारले संजय गायकवाड ने? कोणचं अस्तित्व, कोणतं हित तुम्ही प्रचार केला, बौद्धांनी केला. अरे बाबा, रात्री जो हल्ला झाला या मोताळामध्ये राष्ट्रवादीच्या सुनील कोलेवर प्राणघातक हल्ला तालखेड फाट्यावर झाला. या सगळ्या कोल्हे, देशमुख, मामलकर, जमीरभाई, अरे या सगळ्या लोकांना मी एकत्र केलं, कृती समिती निर्माण केली, विश्वास दिला. अरे तुम्ही सगळे प्रशांत वाघोतेच्या नेतृत्वामध्ये एका ठिकाणी या, गायकवाड तुमच्या केसाला धक्का लावू शकत नाही. झालं माझं भाग्य झालंय. मी जे बोललो होतो की निवडणूक झाली की आप तुम्हाला ठोकल्याशिवाय राहणार नाही. काही वेगळं सांगण्याची गरज नाहीये. कोणावर हल्ला केला सांगण्याची गरज आहे काय? फक्त हे तेवढं पुरतं तिथून पाहिजे, रुमाल बांधून आले, रवाना हल्ला केला. कोण हल्ला केला? हल्ला कोण केला? मग मी मराठा समाज बी मामाबाबतीचा प्रचार करत होता. अरे बाबा, मी ज्या गावात राहतो, ज्या गावात माझा जन्म झाला, ज्या गावामध्ये मी कोळ्याला सत्ता दिली, मी धनगराला सत्ता दिली, मी कलाल लोकांना सत्ता दिली, मी मुस्लिमांना सत्ता दिली, मी मराठ्याला सत्ता दिली, हो मला मतदान नाही केलं. म्हणा किती खेदाची गोष्ट आहो, किती राग आहो. अरे या लोकांना किती राग आहो. का तर मी संजय गायकवाड यांच्या विरोधामध्ये सातत्यानं बोलतो. अरे बाबा, मी शिवी तर कधी देत नाही कोणाला. सांगावा राष्ट्रामध्ये मी कधीतरी कोणाला आईवर बहिणी शिवी दिली आहे? कधीच त्याने देणार नाही. मी कधी कोणाच्या आई बहिणीवर कधी बोलत नाही, कधी कोणाच्या जातीवर बोलत नाही, कधी मी कोणा धर्मावर बोलत नाही. माझे सगळे भाषण चेक करा की मी कधी कोणा जातीवर टीका करतो काय, कधी कोणा धर्मावर टीका करतो. हा व्यक्ती या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये जिथं जिथं मला संजय गायकवाडच्या भूमिका पटल्या नाही तिथं तिथं मी बोललो. आणि तुम्हाला त्याचा राग होता. या निवडणुकीत तुम्हाला दिसलं की तुमच्या मनामध्ये तो राग होता, म्हणून लोकांनी मला मराठा समाजाला बी बदनाम नाही केलं नाही. का नाही केलं? मग ते असं आहे तसं आहे, त्याही समाजाला प्रचार केला. या तिन्ही जातीला आज या संविधान गौरव दिनाच्या निमित्तानं मी आव्हान करतो. आमच्या बौद्धांना करतो, मुस्लिमांना करतो, मराठ्यांना करतो. संजय गायकवाडनं जर प्रशांत वाघोतेला पैसे दिले असतील, तुमच्याकडे जर काही पुरावे असतील तर पुरावे द्या. जिंदगी राजकारणातून संन्यास घेऊन टाका. आयुष्यातून जर संजय गायकवाडनं प्रशांत वाघोतेला पैसे देऊन उभा केला असेल किंवा त्यानं मला सगळा जर खर्च केला असेल तर मी काय बोलतोय शब्दमान नोट करा. आयुष्यभर कोणतीच निवडणूक लढणार फक्त बाळासाहेबांचा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून चळवळीत काम करेल. पण जर पुरावे नसतील तर हे लक्षात घ्या कि तुम्ही नोटों के लिए बिके. किसके लिए बिके? इसीलिए वो राहुल अन्वेकर कहता कि हराम करो तुम मुन्नी से भी ज्यादा बदनाम हो गए. नोटों के लिए अपना ईमान बेच डाला. एका समर्थकाचा शेळके त्यांच्या मला फोन आला, प्रशांत भाऊ तुम्ही एका पुरोगामी चळवळीतील माणसाचा पराभव केला, याबद्दल तुमचं काय मत आहे? म्हटलं तो काय वय आहे बेटा, पहिले मग तो वय सांग. तो वय सांग बेटा, मग मी तुला सांगतो त्याचं उत्तर काय. बेटा तुझ्या ताईनं पुरोगामी विचार सोडला. काय केलं? पुरोगामी विचार सोडला. तुझ्या ताईला जर निवडणूक लढायची होती, जसा प्रशांत वाघोते लढत होता, लोक वर्गणी करून, लोकांच्या कष्टाच्या घामाचे पैसे घेऊन, माझ्या स्वतःचे काही शेअर असतील त्याच्यामध्ये, माझ्या स्वतःचे काही असतील, समाजाचे असतील, अशा पद्धतीनं जर तुझी ताई निवडणूक लढली असती आणि जर मग ताईनं 90,000 किंवा 91,000 मतदान घेतलं असतं तर मग मी म्हटलं असतं की तुझी ताई संविधानवादी आहे, बहुजनवादी आहे. तुझ्या ताईनं पैशाचा महापूर आणला. काय आणला? महापूर आला. अरे 3,000 4,000 या लोकांनी ओटाप्रमाणे पैसे वाटले. एक एक बौद्ध पुढारी 10-10 लाखात 15-15 लाखात विकला गेला. कोण विकला गेला त्याचं आत्मचिंतन तुम्ही करा. मला माहित नाही कोण विकला गेला. बरोबर आहे? जे असतील ते जे विकल्या गेले त्यांनी याचं आत्मचिंतन करा. हा प्रश्न कोणाला विचारायची गरज नाही आहे. स्वतःला प्रश्न विचारा की मी या निवडणुकीमध्ये मतदार म्हणून किती विकला गेलो आणि नेता म्हणून
मी प्रचार वाढवलेले शेवटच्या क्षणापर्यंत बदनाम करण्याकरता जी सुपारी दोघांकडून घेतली, कोणाकडून? एकाकडून कैके कलाकार आहे यानं बाईचे बी पैसे घेतले आणि गोवाचे बी पैसे घेतले, बरोबर आहे? बाईचे घेतले, गोवाचे घेतल्याचं उत्तम उदाहरण आमच्या इब्राहिमपूरमध्ये आहे. याच पंचायत समितीमध्ये जो सभापती राहिलेला आहे, कोणी मिलिंद जयस्वाल ओळखत नाही त्याला, त्या मिलिंद जयस्वालनं त्या इब्राहिमपूरमध्ये खूप पैसे वाटले, खूप पैसे वाटले. कशाचे वाटले? मशालचे वाटले. लोकांना मतदान कसं केलं? धनुष्यबाण. मग मला सांगायच्या बाबा साहेबांनी कडो तुम्हाला एवढा मोठा अधिकार दिला, एक माणूस 2-2 ठिकाणी विकला गेला पाटील. किती ठिकाणी? 2-2 ठिकाणी. मशालचे पैसे घेतले, गायकवाडचे पैसे घेतले. गायकवाडनं पैसे दिले असं लक्ष नाही. गायकवाडचे पैसे घेतले, फक्त रेट कमी होते. काय होते? रेट कमी होते. 2000 होते, यांचे 4000 होते. मग या ठिकाणी आयोग काय झोपला होता का? कर्मचारी झोपले होते. हा, हे आपले नाही आहे राजा, अधिकारी आपले नाही आहे, आयोग आपला नाही आहे. काऊन याला माहित होतं का पैसे फोडून गेले कसे गेले? अरे याला अँब्युलन्स मध्ये पैसे वाटत गेले, अँब्युलन्स मधून पैसे आले. हा, आणि तुम्ही पैशाची वाट पाहत होते. अरे तुम्हाला अधिकार नाही आहे की शिक्षण वाचवा, शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या, रोजगार द्या युवकांना. हा बोलण्याचा जो मतदार टिकाऊ आहे त्याला या संविधानाच्या तरतुदीनुसार बोलण्याचा अधिकार नाही आहे. काय अधिकार आहे बोलण्याचा? काहीच बोलण्याचा अधिकार नाही आहे. म्हणून त्या टमरेला मी सांगलं, अरे तुझी बाई पैशाचा पाऊस पाळत होती आणि फक्त तेवढं ऐकलं होतं की अघोरी विद्यांच्या माध्यमातून नकली नोटाचा पाऊस पाळला जाता. पण या लोकांनी एवढा मोठा पैशाचा पाऊस पाळला, कारण तुझ्या बाईवर पैसे कुठून आले रे? त्या बाईजवळ एवढे पैसे आले कुठून? याचाच अर्थ असा आहे की तुमच्याकडे वाम मार्गानं, हरामाच्या मार्गानं आलेली जी संपत्ती आहे आणि या संपत्तीच्या बरोबर सत्ता आणि काय? सत्ता आणि संपत्ती, बरोबर असो. आता मी मुख्य विषयावर या ठिकाणी मला जाणार आहे, कारण की जो गौरव आपण या ठिकाणी साजरा करत आहे त्या विषयावर बोलणं या ठिकाणी गरजेचं आहे. म्हणून या निवडणुकीमध्ये मी अजिबात घाबरलो नाही, रडलो नाही. एखाद्याला सांगा की मी डोळ्यात आसू तरी काढला का? ज्या दिवशी निकाल लागला कार्यकर्ते रडत होते, मला फोन लावतो, मी जेवण करत होतो मागे, बरोबर मी मागे जेवण करत होतो, बाया येत होते, समर्थक येत होते, मागे पंप रडत होते. त्याला म्हटलं आपण रोगर घेणार नाही, आपण रोगर पाजणार लोक. पैसे भरपूर दिले, लोकांनी पैसे दिले, काही बाया बाजूला पंप रडत होते, जाऊ दे बा, काही टेन्शन घेऊ नको. अरे मी अटॅक पटवणारा माणूस आहे, मी अनेक भाव पटवणारा माणूस आहे. हेच तर प्रेम आहे ना, हेच तर प्रेम आहे. तुमच्या प्रेमामुळे तर मी हे जे काही ताकद आहे ते ताकद कोण येते? हा काय येते काय? नाही, ही ताकद विचार ना, आपल्या विचाराची माणसं जी आपली भेटतात, आपली माणसं कोणची? आमची माती, हे गद्दार नाही. जसं संजय गायकवाडचे लोक बोर्ड लावणार ना, आता गद्दारा क्षमा नाही आहे. आता तुम्ही बोलणं सुरू करा की आता गद्दार आले, असे पद्धतशीर ठेचा जशी दिसतील. मी सांगत नाही बरं, कोण सांगते? बाळासाहेब काय म्हणतात? होता काय म्हणतात? आणि तुम्हाला खरंच जर प्रश्नाला बदल जर काढायचा असेल, ज्यानं गद्दारी केली त्याचे तोंड पर्यंत ठेचा. काम पुढं वाघोदे एक सामान्य कुटुंबातला पोरगा या ठिकाणी या दोन्ही पैशावाल्याच्या विरोधामध्ये निवडणूक लढत आहे. त्याला माहित आहे की तो बर्बाद होणारा, तो निवडणुकीमध्ये हारणारा हे मला माहित होतं. पण मला शेवटपर्यंत झालं तर रेटा काय होता की सन्मानजनक मत आम्हाला भेटली पाहिजे, आमचं अस्तित्व जिवंत राहिलं पाहिजे. मग निवडणुका जर जातीवर होता, मला जात नाही का? मग निवडणुका जर जातीवर होतात गायकवाड साहेब, मग मला जात नाही काय? मग माझी जात कुठे होती? माझी जात कुठे होती? अरे तुम्हाला निळे पेटे घालण्याचा, निळ्या जर्किन घालण्याचा
अधिकार नाही आहे. तुम्ही बाबासाहेबांची औलाद जर असते तर विकल्याच गेले नसते. तुम्हाला वाटते की प्रसंगामध्ये घरात बसणार आहे? गॅरंटी नाही बाई, बोलू नको. गॅरंटीने सांगतो की या 5 वर्षात पाटील पुन्हा नव्याने सुरुवात करू. कोणची? पुन्हा नव्याने सुरुवात करू. आणि 5 वर्षामध्ये मग कोणी असो, गायकवाड असो की शेळकेबाई असो, या दोघांनी आणि हन्ना सांगल्याशिवाय आम्ही दोघांनी एकाला नाही. दोघांनी आता सत्ताधारी कोण आहे? आमदार आहे. हल्ले तुम्ही लोकांवर करसाल, पण एकदा आमच्यावर हल्ला करून पहा, एक बार दिखा देंगे की हेच मी पोलिटिके सांगतो. कृती समितीले मागच्या वर्षी काय होती? बॅनर चेंज केलं. भारतीय बोलताना सर्व वंचित बॅनर चेंज केलं. कोणासाठी केलं पाटील? तुमच्यासाठी केलं ना. अरे आमची एवढ्या वर्षापासूनची परंपरा, आमचे पाटील प्रास्ताविकामध्ये बोलले, आम्ही एवढ्या वर्षापासून संविधान चळवळी साजरा केला. मग काही लोकांनी मला विनंती केली की भाऊ आम्हाला बॅनरची अडचण आहे, फक्त याच्याकरता काहीतरी मार्ग काढा. म्हणजे ठीक आहे भाऊ, उद्देश जर आपला शुद्ध आहे, हेतू जर आपला शुद्ध आहे आणि तुम्ही जर संविधानाला मानता तर आपण कृती समिती निर्माण करू. मी कृती समितीमध्ये सगळेच बोलावले, सगळेच आले. डॉक्टर काळे आले, गजानन मामलकर आले, अमोल देशमुख आले, सुनील कोल्हे आले, कोणी झवर आले, कोणी जमीरबाई आले, कोणी जफरबाई आले. एवढंच काय, त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे काका होते, BS साहेब. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ते होते, ते सुद्धा चळवळीत आहे. तर या ठिकाणी एवढा सगळा कार्यक्रम घेतला. त्यावेळेस सुद्धा संजय गायकवाड ज्या ज्या गावामध्ये आम्ही सभा घेतल्या साहेब, त्या कार्यक्रमाचा प्रचार प्रसार जास्त केला की बाबा संविधान बचाव रॅली काय होतं, बरोबर ना, संविधान बचाव रॅली काढायची आहे. ज्या ज्या गावामध्ये मी या लोकांना घेऊन सभा घेतल्या, कॉर्पोरेट बैठका घेतल्या. काय घेतल्या? कॉर्पोरेट बैठका घेतल्या. आणि त्या बैठका जिथे जिथे बैठका झाल्या तिथे तिथे गायकवाडांची लोक फोन लावत होते. काय करत होती? गायकवाडांची लोक फोन लावत होती की त्या संविधान कृती समितीच्या माध्यमातून होणारा जो काही बचाव रॅलीचा कार्यक्रम आहे त्या रॅलीला जाऊ नका. बरोबर आहे. मी या लोकांच्या हातात घेतला. काय केला? मी तुम्हाला ते फोटो टाकतो आता ग्रुपवर. 5 ते 6 हजार लोकांच्या उपस्थितीमध्ये रॅली निघाली. किती? उपजिल्हाधिकारी मॅडम आले होते, बघत आहे, कलेक्टर आले होते. त्यांना वारंवार फोन लावले, साहेब तुम्ही या, कृती समिती आहे, संघटनेच्या वतीने कार्यक्रम नाही आहे. उपजिल्हाधिकारी आले होते, तहसीलदार आले होते. हे जेवढे की आता लोक आहेत ज्यांनी रात्री ज्यांच्यावर हल्ला झाला, मी त्या हल्ल्याचा निषेध करतो. सुनील कोल्हेवर झालेला जो हल्ला आहे त्या हल्ल्याचा मी निषेध करतो. आणि त्या मराठा बांधवाला मी विनंती करतो की ज्या मराठा बांधवांनी माझ्या विरोधात प्रचार केला, आता कमीत कमी ज्या सुनील कोल्हेवर हल्ला झाला त्याच्या तरी माझ्या आता ताकदीने निघा. आणि नसेल जमत तर मला निमंत्रण द्या. आता मी निमंत्रणाशिवाय पुढे जाणार नाही. आज लोक गेलो, आज लोक मी अनंता दिवाणीच्या घरी गेलो होतो. अरे अनंता, शिरव्याचा अनंता दिवाणी त्याने असाच मारला होता, त्याचे पाया रॉड मारले होते. शिरव्यातली मंडळी रात्री 10 वाजता त्या घरी येऊन गेलो. अनंता मी तुझ्या सोबत आहे, माझा समाज तुझ्या सोबत आहे. तुला ज्या ज्या लोकांनी मारलं आपण त्याने ठोकू, मारू आणि एसपी कडे जाऊन तक्रार देऊ. पण शेवटी अनंतानं मी काय केलं? अनंतात विलीन नाही झाला, पण डबल पुढे विलीन झाला शिवसेनेत. बरोबर आहे. आता मी या लोकांना सांगतो की जर तुमच्यावर होणारे हल्ले जर थांबवायचे असतील, काय तुमच्यावर होणारे हल्ले जर थांबवायचे असतील तर एकमेव पर्याय काय? मी त्याशी बोललो, बाळासाहेबांचे बोल करू बोललो. अरे भाई, शेर के खाल पहनने से कोई शेर नहीं बनता. काय बोललो तुम्ही? मला तर भाजवलं तर चांगलं भाषण देतो म्हणून बोलला. हो जमते आपल्याला, पण तुमच्या मनात काय सुद्धा उलट शेरी आहे म्हणतो. अजून बी वेळ गेली नाही. अजून जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, कॉटन मार्केट आहे आणि पुन्हा बाबासाहेबांच्या संविधानामध्ये बाबासाहेबांनी तरतूद केलेली आहे की जर तुम्हाला पश्चाताप होत असेल तर पुन्हा 5 वर्षाच्या निवडणुका होतील, दुरुस्त करा.
आता जर कोणाला मदत पाहिजे असतील आमचे दरवाजे खुले, पण आम्ही निवेदनाशिवाय आणि आमंत्रणाशिवाय कोणालाच मदत करणार नाही. आता तुमचे खैऱ्यावर पैसे घेण्याच्या ते भावाचे आता ढुकढुक सुरू झाली काहून तुमचे भाषण झाल्यानंतर मग आपण थांबून जाऊ. मला संविधानावर बोलायचा 20 मिनिटं तो विषय बाजूला राहता. संविधान गौरव दिनाने त्या विषयावर बोललो पाहिजे. मी 20 मिनिटात त्या विषयावर आज आला थांबणार आहे. आता आम्ही आमंत्रणाशिवाय कुठंच जाणार नाही. मी भाकीत केलं होतं, मग ती शेळकेबाई असो का तो संजय गायकवाड असो, या दोघांनी तुम्हाला पैसे दिले. आता हे दोघे निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला हिशोब विचारणार आहे. काय करणार आहे मग आता पुढे जायचं. आता कसं बाईला अमुक समजा माणसाला 15 लाख रुपये दिले. तुला 15 लाख रुपये कुठं कसे वाटले, कोणत्या लोकांना वाटले ती यादी दे. बरोबर आहे. तुम्हाला असं वाटतं की पैसे घेणार तर दिसणार नाही. पैसे देणार तर यादी मागेल ना की प्रशांत तुम्हाला एवढे दिले, तुम्ही कोणाकोणाला दिले, कोणते विकले, कोणते जनावर विकत आणले. बरोबर आहे की नाही. झालं हे झालं. आता हा घडी काय म्हणते ते बोर्डच लागलं गद्दाराला झालं सुरू आता. मग मी माझ्या मुस्लिम बांधवांना वारंवार विनंती करू, भाइयों मैं नरेंद्र मोदी नहीं हूँ, भाइयों और मेरे बहनों, मैं प्रशांत बाबूदे हूँ. मैं आपको बॉन्ड पेपर पर लिख के देता हूँ. क्या बॉन्ड पेपर पर लिख के देता हूँ कि आप मुझे मतदान करो. अगर गायकवाड़ के कोई भी आदमी ने अगर तुम्हारे बाल को अगर धक्का लगाया तो मेरे बाल को लगेगा. नाही आता सगळ्यात जास्त जोश कोणाला होता बसायच्या दिवशी. अरे त्या वेळेला पाहिलं त्याची सडकली. आता सिंगम म्हणला घरी कोण आहे सिंगम म्हणला. आता म्हणजे माझी सटकली मी म्हणत ते भाषण होतं बरं. भाषण आहे, गद्दाराला क्षमा नाही आणि ते सुरू झालं ट्रेलर. बरोबर आहे. आता कुठे पैसा म्हणून एक मुस्लिम नामक एक व्यक्ती अतिशय विद्वान जुना मुसलमानना आह्वान करेगा, अरे आप लोगों को प्रशांत बाबूदे की कीमत नहीं है. यही प्रशांत बाबूदे मुस्लिमों का हमदर्द है और यही तुमको बचाएगा. अरे उसका अप्रचार मत करो, उसको मतदान करो. बहुत मुस्लिम, मराठा और माइनॉरिटी अगर एक जगह आई तो प्रशांत बाबूदे बगैर पैसे का आमदार बन सकते. त्याबद्दल का नाही ऐकलं. म्हणून आता वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीनिशी काय पूर्ण ताकदीनिशी 365 दिवस किती 365 दिवस मी सगळ्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना विनंती करतो, असे थय नाता इथं छातीवर येतात. कसे थय शांताबाई सारखे. बरोबर आहे की नाही. असे नाता महिलांना मी विनंती करतो, सगळ्यांना विनंती करतो, जिवंत लोकांना विनंती करतो. कोणाला मेलेला नाही. मेलेल्या लोकांचं आपण नेतृत्व करत नाही. जिकडे गेले तिकडे जाऊ द्या. त्याच्या पलीकडे गेले ना ते मशाल पाहिजे होती त्याला. गायकवाड निवडून आला आता बाबा आम्हाला मारीन तो. कोणाला मारीन तो? तुले मारीन ज्याने धाग असेल तो. आम्हाला मारीन का गायकवाड? हा गायकवाड तुले मारीन, धाग तुले असेल कारण पाकिट तुला गेलो होतं. व्हिडिओ काढणाराने पाकिट गेलो होतं आणि व्हिडिओ करा व्हायरल करा. आम्हाला समजत नाही काय. आम्ही शंभर आहे का? हा ते बोलण्याची टोनिंग काय होती? व्हायरल करा. कारण माझं राजकारणात वय वर्ष कमी आहे काय? माझं चळवळीचं वय वर्ष कमी आहे. वय तरी कमी असेल पण अनेक चढ उतार मी माझ्या आयुष्यामध्ये पाहिलेले आहेत, अनेक दुःख भोगलेलं आहे. त्यामुळे फार पक्का माणूस आहे मी. तुम्हाला असं वाटतं की मी याचं नाम सोडणार आहे? पडलो तर हे काही किलोमीटर सोडण्याच्या बाद मी काल गाडी फिरवतो, काल गाडी पाठवत होतो, काही किलोमीटर माझा चेहरा पाहतो. मी काल बी प्रसन्न होतो, आज बी प्रसन्न आहे. माझं नाव काय? प्रशांत. तुला माहिती आहे का मला कोण दिलेलं? तू कोणाची बोलते? मला नाव कोण दिलं? त्या बापान दिलेलं आहे प्रशांत महासागर. मित्र होता पोरगा झाला वच्छला पाहिजे नाही का नाव का ठेवायचं? कारण चवळीचा समाधान चवळी उत्तम आवाज दोघांचा संवाद झाला. काय नाव तू समाधान भाऊ? तर एक काम करा प्रशांत महासागर. तो महासागरा सारखा आहे. कोणा तर त्याचं नाव प्रशांत ठेवा. मला नाव कोण ठेवलं? आमच्या मामाने. मग तुम्हाला असं वाटतं की मी लढणार आहे? अरे पुई नाही. हे डोक्यातून काढून टाका.
मी आता एवढ्या ताकदीने चळवळ चालवणार आहे आणि एवढ्या ताकदीने तुमचा पर्दाफाश करणार आहे. तुम्ही विसरले. दोन मुद्दा सांगतो आणि मुख्य राज घालतो. आदरणीय वानखेडे साहेब, मी तुम्हाला एक आठवण करून देतो. ज्यावेळेस निळकंठ वानखेडेचा मला फोन आला की आनंदराज आंबेडकर साहेबांचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष येत आहे. कोण? महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष निळकंठ वानखेडेंचा फोन आला. पोलीस पाटील त्यांच्या आंबेडकरवादी जी पार्टी होती आमदार साहेबांची, त्यांच्या पार्टीचे कार्यकर्ते कमी आणि आमच्याच पार्टीचे लोक सगळ्यात जास्त मोठ्या फाट्यावर फटाके फोडले, ऑफिसवर नेलं, येतोची सन्मान केला. गरज होती निळकंठ वानखेडेला माझ्या विरोधामध्ये बाईट द्यायची, माझ्या विरोधामध्ये बोलायची? हा, अरे तुम्ही आनंदराज आंबेडकरांचे कार्यकर्ते, जिल्हाध्यक्ष आहे. कोणा संघटनेचे येते? आंबेडकर परिवार सदस्य आहे ना. हा, रिपब्लिकन सेना कोणाची आहे? बाळासाहेबांच्या भावाची आहे. मग तुम्ही कोणासोबत पाहिजे होते? बरोबर आहे. मला काही दुःख झालं नसेल का की गळो आम्ही तुमचा सन्मान करतो, तुमचा आम्ही आदर करतो, तुमची आम्ही इज्जत करतो आणि तुम्ही आमच्या या चळवळीच्या मारेकऱ्यासोबत होते. कोणासोबत होते? चळवळीचे मारेकरी, आंबेडकरी कुटुंबाचे मारेकरी. अरे ज्या ज्या लोकांनी आंबेडकरी कुटुंबावर हल्ले केले त्या वेळेस त्या समूहाला मानणारा, त्या कुटुंबाला मानणारा एक वर्ग या देशामध्ये जिवंत आहे. त्याने असे अनेक डाव, अनेक युद्ध हाणून पाडलेले आहे. त्याबद्दल सगळ्यांना विनंती करतो की आता याच्या पुढे जात नाही तर विचार. काय? जर तू आमच्या विचाराचा असेल तर त्याचे संबंध ठेवा, अन्यथा त्याचे संबंध ठेवणं काही येणाऱ्या काळात निवडणूक आहे. यायला त्या पक्षाकडून उमेदवार भेटणार आहे, जिल्हा परिषदच्या भेटणार आहे, पंचायत समितीच्या भेटणार आहे, कोणाला काँग्रेसची भेटेल, कोणाला शिवसेनेची भेटेल, कोणाला कशी भेटेल. तुम्हाला इमानदारी सांगतो, जसे आता लढले ना शेवटच्या क्षणापर्यंत लढा. जिल्हा परिषद पाडण्याकरता मतदान आपल्याकडे तेवढा मतदान आपल्याकडे आहे. आज तसं जीत होईल तसं बातमी प्रशांत वाघोडे 7,146 मतं, म्हणजे महाविकास आघाडीच्या 14 ठिकाणी उमेदवार आम्ही पाडले, त्यापैकी बुलढाण्यात प्रशांत वाघोडे. आता कसे लटकले? आता लटकले कसे? इकून बी उकले. बरोबर आहे की नाही? आता इकून बी उकले, चुकून बी उकले. आणि तुम्ही खरं तर इज्जतदार असाल, इज्जतदार, कारण इज्जतदार लोक आहे. आपल्याला काय इज्जत आहे? आपण काय सगळ्यांच्या बाहेर विचार, करबडीच्या बाहेर पाहिलं, नवनीत विचार म्हणतात की सकाळी बाहेर 5 वाजता कामाला गेल्या आणि त्या कार्यक्रमात ते येणार आहे. काय म्हणतात? आम्हाला इज्जत नाही. आम्ही 1-1 रुपया वर्गणी जमा केली, 15-20 दिवस आम्ही फिरलो आणि जेवण मागलं नाही, चहा मागला नाही, पागल सारखे फिरलो. आम्हाला काय इज्जत आहे? इज्जत तुम्हाला आहे. नोटा घेणार आहे. इज्जत कोणाला आहे? आम्हाला इज्जत नाही. हो मग आता या इज्जतदार लोक तिकडेच जाऊ द्या. कुठे? तिकडेच जा. बऱ्याच आम्ही 7,000. किती? अरे 7,000 कमी आहे. तुम्हाला साठी कमी आहे? 7,000 जर पडले नसते तर माझी बहीण पडली असते का? माझी बहीण रडली असते का? मग माझी लाडकी बहीण कोणावर रडली? सगळे कर्मचारी बाहेर भाषण ऐकवले, त्याच्या पक्षाची पण काय कोणाचे बसला, या दिमागाने बसला, या कोपऱ्यात बसला, त्या कोपऱ्यात बसला. आणि मी काय अंधारात बोलत नाही. आपलं बोललं कसं असते बाई? तोंडावर. आपलं बहीण माझं बोललं काय? तोंडावर बोलायचं, मागे बोलायचं नाही. आपलं बोलणं स्पष्ट आणि कडक आहे. म्हणून या गद्दार दिनाच्या म्हणतो मी, संविधान गौरव दिन आहे. कोणता गद्दार दिन? तेव्हा 20 तारीख. आजचा नाही वचन आजचा 20 तारखेच्या गद्दार दिनाच्या, गद्दार दिनाच्या ज्या ज्या लोकांनी बाबासाहेबांसोबत बेमानी केली, जे जे पैशाकरता जिंकल्या गेले, त्या सगळ्याच गद्दारांना मी मनापासून शुभेच्छा देतो. गद्दार आहे, गद्दारच राहा. आता जे आमच्या सोबत खुद्दार आहे, कोण? जे खुद्दार आहे ते बाबासाहेबांची चळवळ आणि बाळासाहेब आंबेडकरांची चळवळ या जिल्ह्यामध्ये पुन्हा नव्या जोशानं, नव्या प्रमाणात करून आणि सत्ता कशी मिळवायची. आता तुम्ही आम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये, बरोबर आहे की नाही? आमच्या मताला किंमत देणार. आता विधानसभेमध्ये मोठं मतदान आहे, लोकसभा मोठं मतदान आहे, पण जिल्हा परिषदमध्ये 100-200 मतं महत्वाचे, बरोबर आहे की नाही? आता झोप्याचं समाधान भाऊ, आता काय करायचं? आता रडायचं नाही.
बरोबर है कि नहीं? आज जाधव साहेबांसाठी लोक बाहेर निघले, प्रिया लिंगे साहेबांसाठी लोक बाहेर निघले. ये देखो इनकी उम्र कितनी है, कितनी उम्र है, 80 के ऊपर होणार जाधव साहेब, बरोबर. अजून मी तरुण तळपदार 72, अजून मी तरुण तळपदार बाजूला 75 झाले का आपले मागे वाढदिवस, 75 कंप्लीट झाला, 76 वाढदिवस साजरा झाला. आपला कितना 80. हाँ पूरा सिद्धे को आपने कहा स्मार्ट दिखता है, बरोबर इतना चीज है. बाजूला आपले बुजुर्ग आहे 60 76 67 आणि अजून भरपूर बुजुर्ग आहेत. तेलंग साहेब तर माझ्या पाहुणेच ते प्रसंग तेलंग साहेब तुम्हाला लक्षात सगळं शामराव इंगळे साहेब आहेत, तेलंग साहेब आहेत, तिकडून आपले दिलीप भंडारे साहेब आहेत, भरपूर लोक आहेत. त्या शिवेचे आबा आहेत, जाधव साहेब आहेत, भरपूर लोक आहेत. यायच्या तिकडून आपले चंद्रमाचे कराडे साहेब आहेत, हिरोडे साहेब आहेत, बाजूचे आपले खरबडेवाले शिरसाट साहेब आहेत. सगळी ही तरुण तळपदार नेते जर माझ्या सोबत आहे, आपने को कुछ कमी आहे क्या? सगळे आबाच्या विचाराचे लोक, वडिलांच्या विचाराचे लोक, ज्येष्ठ मार्गदर्शक ज्यांनी सगळ्या या चळवळीत जळून पाहिलेल्या आहे. तुम्हाला असं वाटतं की प्रश्नामध्ये हारू शकते असं वाटतं तुम्हाला? आपण हारलेलो अजिबात नाही आहे. आपण आपला स्वाभिमान नाही विकला. मी अगोदरच बोललो की तुमच्याकडे जर पुरावे असतील की त्या संजय गायकवाड मला विकत घेतलं तर पुरावे द्या, मी राजकीय संन्यास घेतो. आता काय आणलं गाडीचं मागून, कोणतं आणलं? 3 महिने झाले मी माझ्या गाडीसाठी गिराईक लावून आलो, कारण माझ्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला होता. ते इंजिनचं ऑइल पूर्ण, आपलं ऑइल पूर्ण इंजिन मध्ये आलेलं आहे. ती गाडी पूर्ण खटारा झाली. माझ्या काही सहकार्याला सल्ला दिला की भाऊ एक काम करा, आता ही गाडी एक्सचेंज करा. 6-7 वर्ष घडले झाले आणि आपण दुसरी नवीन बोलर स्कॉर्पिओ बोलर. तिची चर्चा 3 महिन्यापासून आहे. किती बरोबर असतं बरोबर. तुम्हाला सर मोठी गोष्ट आहे. माझ्या गाव वकील माहिती, माझ्या सगळ्या सहकार माहिती. किती महिन्यापासून? 3 महिन्यापासून. आता 8 दिवस चर्चा सुरू केली. काय म्हणतो आली गाडी आली म्हणतात, काय म्हणतात आली, बरोबर आहे. काही म्हणतो ते निळी गाडी, कोणी म्हणतो हिरवी गाडी, कोणी म्हणतो कच्ची गाडी. अहो त्या सगळ्या लोकांचं मी मनापासून आभार मानतो, ज्यांनी त्या रॅलीमध्ये कच्ची गाडी सहभागी केली, ज्यांनी निळी गाडी सहभागी केली, ज्यांनी स्विफ्ट सहभागी केली, ज्यांनी टीव्हीवर सहभागी होती. त्या सगळ्या गाड्या चळवळीतल्या लोकांच्या होत्या, सगळ्या गाड्या. पण मला सुरुवातीपासून रुबामध्ये राहायला सवय कसं रुबाब निर्भय कार्यकर्त्याने बोला 2017 में ते प्रशांत भाऊ या व्हिडिओच्या कॅबिनच्या बाजूला काय ऐकासारखा विषय आहे. आता ऐका म्हणतात होते आणि नंतर मी संविधान गौरव दिन, संविधान निर्मिती, संविधान सगळे बाबासाहेब कसे गेले या विषयावर ध्यान करणार आहे आणि मग नंतर तुमचे भाषण होते. व्हिडिओच्या बाजूला कोणीतरी अमुक पाटील टेकीनं गाडी उभा करतो. तुम्ही नाही करत, तुम्ही आमच्या विचार पाटील का वाढले बाबा पाटलाला बोलतो तो फोन तो प्रसंगामध्ये बदमाचा त्यांना लावलो. आम्ही चांगली लोक आहोत बरोबर आहे. तो पाटील कोणता प्रस्थापित ज्याच्या घरात सत्ता आहे, तुम्हाला सत्ता द्यायची आम्हाला काय करायचं गव्हर्नमेंट काय करता म्हणून हे सत्ता द्यायची आपल्याला बरोबर. हे आपण स्वतः गरीब आहे. कोणता पाटील जो बरोबर नाही ते माहीत चालू आहे बरोबर. तो पाटील सत्ता आणि प्रस्थापित पैसा जमीन जुमरा काय जे असे तो उठला की सुटला व्हिडिओच्या बाजूला गाडी उभ्या कॅबिनच्या बाजूला गाडी उभी करत आहे. आता आमचे काही कार्यक्रम खुन्नशी असतात काय म्हणत प्रशांत आपली गाडी कधी सुरू करेल कशी कशी ही बरोबर आहे. मला घरी गेलो माझा विचार भाग पाडला अटी दादा मग भाषण एक जण ऐकून आला. तो मागेचा माया पुढी तो मागेचा एका आस्थापनेमध्ये तो कर्मचारी आहे. त्या म्हटलं बाहेर सर्च कर अक्रम पटेल पायावर बोलवलेली किंमत किती आहे अटी तो माहिती ऐकलं भाषण. तो हुशार आहे म्हणून ऐकलं भाषण ऐकून सगळं ऐकलं माझ्या. अक्रम पटेल नावाचा बोलला. म्हटलं ते युट्यूबवर सर्च कर बोलवलेली किंमत किती आहे ते बेसिक मॉडेलची आणि ते 7.25 लाख की जरा ऑनरोड जे आहे आपल्याला पैसे किती मेरे बात हंसा लागला. मला आपल्या को बोलेरो लेना है तो 15,000 रुपये आला काय होता मला आपल्या को बोलेरो लेना है. मतलब मेरे कार्यकर्ता मेरे को चिढ़ा दिया क्या कर दिया सब जोश में ला दिया कि अपने भी बोलेरो ऐसी खड़ी रहना चाहिए बरोबर आहे की नाही. मग ठीक आहे चलो आपण गाडी लाएंगे. बापू देशमुख नावाच्या एका कार्यकर्त्याला एका फायनान्स वाल्याला फोन लावला नांदुऱ्याच्या. म्हटलं मला गाडी पाहिजे किती भरता मला किती फायनान्स करतो मला सांग.
किती पाहिजे? मग तुम्हाला किती पाहिजे? म्हटलं मी कर्मचारी नाहीये. मग तुम्ही कोण आहे? म्हटलं मी जर सांगा मी कोण आहे तर तुम्ही मला गाडी देसा नाही. लीडर लोक पैसे उडवतात, लीडर लोक पैसे उडवतात. ते त्यांना सांगून कसं चलतं की आमच्या नागपूर तुम्हाला फोन येईल, तुम्ही सांगायचं लीडर नाही, कोण आहे? शेतकरी आहे. काय सांगायचं? शेतकरी आहे. लीडर लोकांना घाबरतात, कारण लीडर सगळ्यात तुच्छ सगळ्यात तुच्छ बदमाश जातात. बरोबर आहे. मला मी तो लीडर नाही, मी भरीन पैसे. मग 95% फायनल झाला. किती झालं? 15,800 गाडीचा हप्ता महिन्याचा. पैसे किती भरले? 35,000 रुपये. आणि जे त्यावेळेस काय होतो, मी सरपंच होतो. कोण होतो? एका मोठ्या गावाचा सरपंच, भोसरी गावाचा. आणि योगायोगानं जाधव साहेब 4 कामं झाली. म्हटलं मग पुलावर बाया होऊन गेल्या. पूर आला की गावाचा संपर्क तुटते, शेतकऱ्यांना यायचं. मग गावाला पूल पाहिजे. 4 कोटीचा पूल केला. सर्वोदय नावाचा ठेकेदार होता. तर मला बाबा पूल पाहिजे. म्हणजे किती पाहिजे? मला काहीच पाहिजे, फक्त पूल करून. 4 कोटीचा पूल केला. रस्ता होता, रस्त्याचं अंतर 1 किलोमीटर बस स्टँड पासून तर धामणगावच्या पुलापर्यंत. टोंगे एवढं गाड्यातून जावं लागत होतं. आणि ग्रामपंचायतीवर 5-5 लाख रुपये मोरबार खर्च करत होती. काय करत होती? आणि लोक त्या गाड्यातून पळत होते. अक्षरशः मी उपोषणाला बसतो, सार्वजनिक बांधकामामध्ये लोक आले, 80 लाखाचा रस्ता मंजूर झाला, काम सुरू झालं. ऐकत असा विषय झालं. त्यानंतर आमदार हर्षवर्धन सपकाळ माझ्या गावात आले का कार्यक्रमाला, तर ते आमदार होते, ते भूमिपूजनाला आले. मी सरपंच या नात्याला व्यासपीठावर बोललो की साहेब माझ्या गावामध्ये पाणी पुरवठ्याची योजना ही आता शिकस्त झालेली आहे. जर माझ्या गावाला 5 कोटीची योजना जर दिली तर आमच्या गावाचा कायमस्वरूपी प्रश्न सुटेल, बाहेरच्या लोकांचा अंदाज जाईल. तर आमदार हर्षवर्धन सपकाळ म्हणतात की प्रशांत भाऊ वेगळी चूल मांडू नका, आपली गाव सातगाव योजना पाणी पुरवठा योजना तुमची आहे. मला राग आला, शिवी आली. म्हटलं आपण काहीतरी करू. मी काय माझं डोकं वापरलं, बुद्धी वापरली. माझ्या गावामध्ये मी 5 कोटी योजना मंजूर केली. किती कोटीची? 5 कोटीची. 4 कोटीचा पूल, 1 कोटीचा रस्ता. आणि मग मला बाबा काय? दारू. काय? दारूचं दुकान. ज्या दारूच्या दुकानाला बंद करण्याकरता मी 7 ते 8 वर्ष गावात घातले. अवैध धंदे बंद करा, गावातली दारू बंद करा. महिला अक्षरशः मी त्या प्रेमलता सोडणे सोबत नागपूरला पाठवल्या. माझी बहीण उभी होती या निवडणुकीमध्ये, दुसरी बहीण उभी होती. ते बहिणींनी सोबत होतं, बहिणी हात होती की बहीण माझ्या सोबत होती. तुम्ही गेला की नागपूर दारू बंद करायला? बरोबर आहे. नागपूर, बुलढाणा तालुका, मोताळा गावात ठराव गिराव घेऊन दारू बंद झाली पाहिजे. गावात सर्वात दारू विकल्या जाते. मी अभ्यास करा, लोकांना वारंवार म्हणत होतो की मोर्चे करा, आंदोलन करा, गावातले दारू बंद करा. कोणीच ऐकत नव्हतं. इब्राहिमपूरमध्ये बजरंग बलीच्या मंदिरातून लोक त्या पाय पुजून जात होते. बाजूला दारूचं दुकान पण कोणी बोलत नव्हतं. काय करा, कसं करा? विचार पडला, चिंता आवडली. मग मिलिंद जयस्वाल नावाचा व्यक्ती माझ्याकडे आला. आज त्याचं नाव मी या ठिकाणी घेणार आहे. तो व्यक्ती आला, काही लोक आले, दारूची एनओसी द्या, एवढे पैसे देतो तेवढे पैसे देतो. म्हटलं बाबा आम्ही दारू बंद करणार, लोक आम्हाला पैसे नाही पाहिजे. पण अभ्यास केला की जर गावातली दारू जर गावाच्या बाहेर जात असते, कोणी भांडायला तयार नाही, कोणी दारू बंद करायला तयार नाही. कारण त्यानं ज्या ठिकाणी मला एनओसी मागितली ते दुकान बुडवतं गावाच्या बाहेर शेतात होतं. माझा उद्देश होता की या ठिकाणी हे झालं पाहिजे. मी त्याला एनओसी दिली. लोकांनी किती लाखात आरोप केला? 20 लाख. किती? 20 लाख. सरपंच किती प्रश्न असेल तू? 5. मग हिशोब लावा आता. 5 कोटीचा पूल, 1 कोटीचा रस्ता, 5 कोटीची पाणी पुरवठा योजना आणि एनओसी किती लाख घेतले? फटकन एका जणांना मेसेज दिला आमच्या बोलतोळ्यामध्ये 13 लाखाची पेटी बॅग गाडी घेतली. किती? सरपंच झाल्या बरोबर दादो साहेब काय? सरपंच झाल्या बरोबर आमचा सावळे भाऊ आहे, तो भाऊ आहे, तुमचं नाव नाही आठवत मला. 13 लाखाची पेटी बॅग गाडी घेतली. किती कमाई? यावेळेस तिचे आरोप केले. अरे पण तुम्हाला माहित पाहिजे, अरे या प्रस्थापितांच्या छात्यावर बसून अशी लिडरशिप जसा पाटील तोऱ्यात फिरतो ना, कशी बोलेरो प्रशांतमध्ये पूर्ण जिल्हाभर फिरते. तुम्हाला स्वाभिमान पाहिजे की प्रशांत वागोदरी त्या तोडीस तोड लिडरशिप बोलेरो घेऊन फिरते. हत्ती पोचून आला 8-10 कार्यकर्ते सोबत असतात. अरे हा स्वाभिमान पाहिजे. असा प्रशांत वागोदरी तुम्ही मांडला पाहिजे. आणि असाही मांडला की तुमचा भाग आहे का? हा तुमचा खाका स्कॉर्पिओ लवकर तुमच्या मेंदूच्या नसाने फाडून टाकू. म्हटलं द्या ना पुरावे.
असं नाही द्या. म्हणजे आता असं झालं की मग बाजूमध्ये नाही बाबा गाडी सुरू का लोक अजून आरोप रात्री 1 घंटा तेल नुसतं झालं नाही ना. तुम्ही जर टेन्शन घेतलं म्हणजे कसं आता लोक म्हणून गाडी घेतली. रात्री बुलढाणा अधिकाऱ्याला फोन आला. मग मित्र आहे असं सांगितलं भाऊ गाडी घेतली काय तुम्ही घेणार आताच काढून सोबत चर्चा करतो गाडी आणली. काय दुनियादारी काय दुनियादारी आहे. अरे माझं आयकर शेती आहे. मी दारू पेत नाही गांजा फुकत नाही बिडी पेत नाही सिगरेट पेत नाही आणि दुसऱ्या लोकांना जो नाद असेल तो नांदणी मी करत नाही. बरोबर आहे की नाही. मग मार फक्त करा खाणं पिणं आपलं व्यवस्थित नीट राहणं अशा पद्धतीने मी काम करतो. मग मी गाडी घेऊ शकत नाही का. संजय सावळे काय मग संजय सावळे आहेत काय ते म्हणतात ना बाबा नाट्याने साला म्हणजे आम्ही हे मग 1 लाख रुपये दिले तो ऑक्टोबर गाडी घेऊच टाका बैठक करायला नाही. बरोबर आहे की नाही. मी बैठलो बायको रेस आवडून टाकली आवडला नाही म्हणजे झुलो का ते लोक म्हणता बाबा आपण घेतलेले जेव्हा मिळवून पैसे घेतले यानं जगणं मुश्किल केलं. अरे म्हटलं ही दुनियादारी आहे. फायदे मी चालत नाही घोड्यावर मी चालत नाही. मग आपण जगणं सोडा काय असो किती बोलू सगळं बोलू 1 तास ठीक आहे. मी आता 15-20 मिनिटांमध्ये मुख्य शहरातून थांबतो. तुमची मी या ठिकाणी माफी मागतो. भरपूर वेळ घेतला मी तुमचा. बोर झाले का बोर झालं नाही ना.